मागील भागामध्ये आपण बघितलं, कितीतरी वेळ अंजू रुद्रांच्या फोटोकडेच बघत होती. कितीही समजावलं तरी भारी दडपण आलं होतं तिला. एक अनामिक भीती दाटून येत होती मनात. डोळेही ओले झाले होते तिचे. गणरायाला तिने सगळं ठीक करण्याचं साकडं घातलं. एक दीर्घ श्वास घेऊन सोडत तिने डोळे मिटून घेतले. पुढे मध्यरात्री कधीतरी सलोनी जीन्स आणि हुडी घालून बाहेर पडली होती. पोलीस स्टेशनच्या बाहेरच उभी होती ती. हीच तर वेळ होती जेव्हा तिचं टार्गेट पूर्ण होणार होतं. तिने हातातलं एन्व्हलप तिथल्याच बाकड्यावर ठेवलं. तिथूनच थोडंसं पुढे आल्यावर तिच्यासमोर एक कार येऊन थांबली. सगळं नीट झालं पाहिजे. सकाळी 10 वाजायच्या आत तो मुंबईतून बाहेर पडला पाहिजे. ती समोरच्या माणसाला जरब देत म्हणाली, तुम्ही काळजी करू नका मॅडम. सगळं व्यवस्थित पार पडतो आम्ही. तो ठामपणे म्हणाला. ती मान हलवत हसली. तिने पैशाचं पाकिट त्याच्या हातात दिलं. घरी येऊन मग तिने खाली झोपलेल्या सौरभकडे पाहिलं. गालामध्ये तिरकसं असून ती मग बिनधास्तपणे बेडवर झोपून गेली. अंजूला पहाटे पहाटे जाग आली. चुरचुरणारे डोळे घेऊनच ती विंडोमध्ये गेली. समोर मनाप्रमाणे काम चालू होतं. ती मग बाथरूममध्ये घुसली. खाली किचनमध्ये येऊन तिने चहा बनवायला घेतला. अगं, एवढ्या लवकर का उठलीस तू? अहिल्याबाईंनी तिथे येत विचारलं. झोपच येत नाहीये आई, अंजू उसासा सोडत म्हणाली. आवाजात थोडंसं टेन्शन होतं. त्या तिला धीर देत म्हणाल्या, कशाला टेन्शन घेतेस? सगळं ठीक होईल. चल देवारातला दिवा लावू. चल. तिने मग गॅस बंद केला. दोघेही देवारासमोर आल्या. अंजूने आरती करून दिवा लावला. खंडेराया, तुझाच काय तो आशीर्वाद हवा आज. सगळं ठरवल्याप्रमाणे होऊ देत. माझ्या रुद्रांच्या प्रयत्नांना यश दे, अहिल्याबाई हात जोडून म्हणाल्या. दोघीही मग पाया पडून किचनमध्ये गेल्या. जवळजवळ सगळे उठले होते आज. दिनेशराव नेहमीप्रमाणे बाहेर जायचे, पण आज सकाळी सकाळीच TV लावून बसले होते. पूर्वीने तानीला मुद्दामून सकाळी सकाळीच महादेवरावांसोबत बाहेर पाठवून दिलं होतं. तिच्यासमोर या गोष्टी घडणं योग्य नव्हतं. आजी आपल्या देवाऱ्यासमोर हरिपाठ वाचत बसल्या होत्या. दिनेशराव व पूर्वीने एकमेकांकडे थोडंसं धास्तीने बघितलं. कारण घरात कधीही स्फोट होणार होता. सगळ्यात मोठं टेन्शन आजींचं होतं. तितक्यात समोर ब्रेकिंग न्यूज आली आणि दिनेशराव जाग्यावर उठून उभे राहिले. पूर्वी पण उठून ओरडली. रुद्र, काय झालं ओरडायला? आजी तिकडून ओरडल्या. अंजू व अहिल्याबाई सिग्नल भेटल्यासारख्या बाहेर पळत सुटल्या. बाबा, हे काय झालं? पूर्वी टीव्हीकडे बघून ओरडली. आजींनी तिथे येऊन पाहिलं तर रुद्रांशला पोलिसांनी पकडून जीपमध्ये बसवलं होतं. वेगळ्याच कपड्यांमध्ये होता तो. वर्दी नव्हती अंगात. हातात बेड्याही होत्या. समोरचा रिपोर्टर तेच तेच घुळून घुळून बोलत होता. तुम्ही बघू शकता की मुंबई डिपार्टमेंटमधले फेमस आणि मोस्टली ॲक्टिव्ह असणाऱ्या IPS ऑफिसर रुद्रांश मोहितेंना अटक केले जात आहे. आज सकाळीच जेलमधून नामी क्रिमिनल सुरेश पलायन करण्यात यशस्वी झाला आणि दुर्दैवाने त्याला मदत करणारे दुसरे तिसरे कोणी नसून त्यांना पकडणारे स्वतः रुद्रांश मोहिते आहेत. सकाळी सकाळीच त्यांच्या विरोधातले काही फोटोग्राफ्स डिपार्टमेंटमधल्या लोकांना बाहेर फटाकाजवळ भेटले. हा खूप मोठा धक्का आहे मुंबई पोलीस डिपार्टमेंटसाठी आणि जनतेसाठी सुद्धा. मुंबईच्या वाघानेच आज मुंबई पोलिसांच्या नावाला कलंक लावला आहे. तो अजून खूप काही ओरडत होता. बाकीचे रिपोर्टर्ससुद्धा तसंच भरभर बोलत होते. अरे देवा, अहिल्याबाई खाली कोसळत ओरडल्या. आई, काय झालं? वरून सौरभ येत ओरडला. मागून सलोनी पण आली. पूर्वी आणि दिनेशराव पण डोक्याला हात लावून मटकन खाली बसले. अंजू तर तोंडाला पदर लावून ढसाढसा रडत होती. आणि आजी? त्यांनी धसका घेतल्यासारखा छातीवरच हात ठेवला. आजी? सौरभ त्यांच्याजवळ पळाला. ताई, पाणी आण. तो ओरडला तशी पूर्वी आत पळाली. दिनेशरावांनी TV बंद केला. हा दिवस बघण्याआधी डोळे का नाही मिटले माझे? का हा दिवस दाखवला परमेश्वरा? आजी मोठमोठ्याने रडत ओरडल्या. माझा रुद्रांश, त्याला अटक झाली. खंडेराया, का हात धुवून मागे लागलायस माझ्या लेकराच्या? अरे काय पाप केलं रे आम्ही? काय पाप केलं? एकदाच मारून टाक आम्हाला. अहिल्याबाई छातीवर हात आपटत ओरडू लागल्या. आई, जास्त होते. अंजू रडता रडता पदराच्या आडोशाने हळूच त्यांना म्हणाली. तशा त्या थोड्याशा सावरल्या. आता अंजूची बारी होती. ती उसळी मारल्यासारखी उठून म्हणाली, मला माहिती आहे रुद्रांशनी काहीच केलं नाही. हे सगळं या सलोनीने केलंय. मी काय केलं?
सलोनीने काही न केलेल्या आविर्भावात विचारलं. हो, तूच केलेस सगळं. तू यासाठीच घरात आली होतीस ना? तू फक्त सौरभचा वापर केलास रुद्रांशला गुंतवण्यासाठी. अंजू चवताळून ओरडली. डोळ्यात आग उतरली होती. सलोनी तोंड वाकडं करत म्हणाली, अगं काय बोलतेस तू? मी का सौरभचा वापर करेन? माझं प्रेम? गप ग खोटारडे, पूर्वी उठत ओरडली आणि पुढे म्हणाली. तू किती नीच आणि पाताळ यंत्री आहेस ना हे माहीत आहे आम्हाला. खरं खरं सांग, तूच केलेस ना हे? सलोनी बोलणार तेच अंजू तिच्याकडे हात करत म्हणाली. अगं सौरभला पण खोट्या रेप केसमध्ये गुंतवलंस तू आणि आता माझ्या रुद्रांशला सुद्धा खोट्या केसमध्ये अडकवलंस. तू इथे तुझ्या भावाला जेलमधून काढायचं म्हणूनच आली होतीस ना? हाच डाव होता ना तुझा? सलोनी बोलणार तेच तिच्या श्रीमुखात जोरदार थप्पड पडली. तिने गाल चोळत समोर बघितलं तर आजी जशा चंडीचं रूप घेऊन उभ्या होत्या समोर. गपगुमानं माझ्या लेकरांना सोड आणि थोबाड काळं कर कुठेतरी, नाहीतर चपलीने लाल होलपर्यंत हाणून काढीन, त्या कपाळावर आटी पाडत ओरडल्या. बास, सलोनी मोठ्याने किंचाळली. तिने सोफ्यावरच पिलो मागे ठेवला, मोबाईल काढला आणि तो बंद करून दिनेश रावांकडे देत म्हणाली. हे घ्या, तुम्हाला काही भेटणार नाही माझ्याकडून. दिनेश रावांनी आधी तिच्याकडे आणि मग बाकीच्यांकडे बघितलं. ते सगळेच हादरल्यासारखे डोळे विस्पारून सलोनीकडे बघत होते. काय वाटलं तुम्हाला? तुम्ही अशी खोटी ड्रामेबाजी करून हे सगळं मी केलं हे सिद्ध कराल? प्लॅन तर चांगलाच होता, पण सलोनीसमोर कच्चा निघाला. सलोनी सगळ्यांवर नजर रोखत म्हणाली. सगळेजण तोंडात ठेवून दिल्यासारखे तिच्याकडे बघत होते. पण तिला प्लॅन कळलाच कसा? मला प्लॅन कसा कळला हा विचार करून डोकं बधीर झालं असेल ना? सलोनीने अंजूकडे बघत विचारलं. अंजू तर घाबरूनच बघत होती तिच्याकडे. सलोनी मोठमोठ्याने हसू लागली. कसला प्लॅन? हे सगळं खोटे, आजींनी दिनेश रावांकडे बघत विचारलं. तशी सलोनी म्हणाली, नाही आजी, खोटे आहेत ते फक्त यांचे अश्रू. बाकी रुद्रांश, सॉरी, रुद्रांश मोहिते पाटलांची अटक आणि तुमचे गळालेले अश्रू, या दोनच गोष्टी खऱ्या आहेत. तुम्हाला बनवलं होतं या लोकांनी. यांनी त्यांचा प्लॅन सांगितलाच नाही तुम्हाला. आजींनी त्यांची जळजळीत नजर दिनेश रावांकडे टाकली. पण खरंच मानलं हा तुम्हाला? काय ॲक्टिंग आहे, लाजवाब. एखादा ड्रामा क्लास सुरू करू शकता तुम्ही. सलोनी विकट हास्य करत म्हणाली. आता खरंच सगळे इमोशनल झाले. सगळ्यांनाच घाम सुटला होता. रुद्रांश व सौरभला निर्दोष साबित करण्याचा एकमेव प्लॅन फसला होता. आता काय करायचं? आता तर रुद्रांश खरंच जेलमध्ये जाणार होता. अहिल्याबाईंनी थरथरतच अंजूचा हात पकडला. माझ्या रस्त्यात आता कोणी आडवं यायचं नाही, नाहीतर तुम्हाला माहीतच आहे मी काय करेल ते. असं बोलून सलोनीने त्यांना एक छोटासा रिमोट दाखवला. या घरात ठेवलेला बॉम्बचा रिमोट होता तो. अंजू बोलणार तेच ती म्हणाली. काही बोलू नकोस. पहाटेच्या वेळेस बॉम्ब काढून नेला ना, अगदी त्याच्याच 15 मिनिटात दुसरा बॉम्ब प्लेट केला माझ्या लोकांनी बाहेर. त्यामुळे मला हलक्यात घ्यायचं नाही. शेवटचं वाक्य ती धमकीच्या सुरातच बोलली होती. सगळेच गर्भगळीत होऊन बघू लागले तिला. दिनेशराव कोसळल्यासारखे सोफ्यावर मटकन बसले. बाबा, पूर्वी त्यांच्याजवळ गेली. ए बाई, हात जोडते ग मी तुझ्यासमोर. तुझा भाऊ सुटला ना, त्याला घेऊन दूर जा, पण माझ्या लेकरांचं आयुष्य बर्बाद करू नकोस. हवं तर मी पाया पडते तुझ्या. असं बोलून अहिल्याबाई खरंच पाया पडणार तेच अंजू त्यांना पकडवून थांबवत म्हणाली. आई, काय करताय आहो? या अशा मुलीच्या पाया पडताय तुम्ही? तिची लायकी नाही ती. तिने एक रखरखीत कटाक्ष टाकला सलोनीवर. ए, माझी लायकी काढू नकोस. तुझी काय लायकी आहे ग? नवऱ्याला बाहेर काढून दाखव, मग बोल माझ्यासमोर येऊन. माझ्या भावाला जेवढा त्रास झाला ना जेलमध्ये, आता तोच त्रास तुझ्या नवऱ्याला भोगावा लागणार. जो विरह मी सहन केला ना, त्याच विरहात आता तुम्ही लोक जळणार. सलोनी, सौरभ मोठ्याने ओरडला आणि तिचा गळा पकडायला धावला तेच तिने हात समोर केला. हातात रिमोट होता तिच्या. ती नजर रोखून म्हणाली, विचार कर, मला माझ्या मरणाचं दुःख नाही. माझा दादा सुटला, पण तुझ्या घरच्यांचं काय? सौरभने भीतीने आवंढा गेला. ती पुन्हा म्हणाली, आणि मला तुमचा प्लॅन कसा कळला हे जाणून घ्यायचं असेल ना तुम्हाला? सगळ्यांनी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तुमचं हे लाडकं लेकरू आहे ना, काल मी त्याला हिप्नोटाईज केलं तेव्हा सगळं सांगून मोकळा झाला होता तो मला. हो की नाही सौरभ? सलोनीने विचित्रपणे हसत विचारलं. तो आता कलमडल्यासारखा मागे सोफ्यावर धपकन बसला. आणि मला कोणीही थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर काय होईल माहीतच आहे तुम्हाला. असं धमकीवाजा बोलून सलोनी वर गेली. सौरभ आता दोन्ही हातात तोंड घेऊन ढसाढसा रडू लागला.
माझ्यामुळेच झालं सगळं. मला माफ कर रुद्रांश, मला माफ कर. आता काय करायचं बाबा? आपला रुद्र, त्याला कसं बाहेर काढायचं? ही सलोनी खूप हुशार निघाली. पूर्वी रडवलेल्या सुरात म्हणाली, खंडेराया वाचव रे बाबा, तुझ्याशिवाय कोणी नाही आता. जर माझा रुद्र घरी आला नाही ना, तर मरेपर्यंत तुझं तोंड नाही बघणार मी. आजी तोंडाला पदर लावत म्हणाल्या. तितक्यात सलोनी वरून बॅग घेऊन आली. आजी, तो हार देता ना? तिने लगेच आजींना विचारलं. देते, माझ्या रुद्राला तेवढं बाहेर काढ, आजी विनवणी केल्यासारख्या म्हणाल्या. एवढीच किंमत आहे का तुमच्या नातवाची? बस काही लाख? तिने कुस्तीत हसून विचारले. किती पाहिजेत मग तुला? मध्येच अंजूने विचारलं. सलोनीने तिच्याकडे बघितलं तशी ती परत म्हणाली, हे बघ, जर तुला पैसेच हवे असतील तर लागेल तेवढे घे, पण माझ्या रुद्रांशला सोडव प्लीज, मी हात जोडते तुझ्यासमोर. दिनेशराव पण आता आशेने उठत म्हणाले, हो, तू फक्त बोल. मी माझी सगळी इस्टेट नावावर करून द्यायला तयार आहे तुझ्या. तू फक्त आमच्या रुद्रांशला सोड. सलोनीने सर्वांवर एक नजर फिरवली. सगळेच आशेने बघत होते तिच्याकडे. रुद्रांशवर यांचं खरंच किती प्रेम आहे या गोष्टीचं थोडं का होईना कौतुक वाटलं तिला. पण लगेच हाताची घडी घालत ती म्हणाली, ठीक आहे, सोडेन मी त्याला, पण त्या बदल्यात मला 10 करोड हवेत. 10 करोड? सगळे सोबतच ओरडले. डोळे तर भले मोठे विस्पारले गेले होते. श्वासच घशात अडकला होता त्यांच्या. काय झालं? IPS रुद्रांश मोहिते पाटील आहे तो. त्याच्यासमोर तर ही किंमत काहीच नाही. नको असेल तर जाते मी. सलोनी कुस्तीत हसून म्हणाली. नी ती जाणार तेच दिनेशराव म्हणाले, थांब, भेटतील तुला पैसे. गुड, मी फोन करून सांगेन कुठे यायचं ते. आणि हुशारी करायची नाही हां, नाहीतर. तिने बोलता बोलता नजरेनेच धमकी दिली. नाही ग बाई, तू तुझे पैसे घे आणि फक्त माझ्या रुद्रला सोड, पूर्वी हात जोडून कळवळून म्हणाली. सलोनी हसतच तिथून निघून गेली. सगळेजण खिन्न मनाने खाली बसले. सगळं अवसानच गळालं होतं त्यांचं. बाबा, एवढे पैसे रोख कसे उभा करणार तुम्ही? पूर्वीने हवालदिल होऊन दिनेशरावांना विचारलं. हो ना, तो जेलमध्ये आहे तर आपल्याला बँकमधून पण काढता येणार नाहीत. उरलेले पण कसे गोळा करायचे? सौरभनेही लगेच शंका काढली. आहेत माझे मित्र, हाक दिली तर असे घेऊन येतील. नंतर रुद्रांश सुटला की घर गहाण टाकून देऊ आपण. दिनेशराव उसासा सोडत म्हणाले. घर कशाला गहाण ठेवायचं? दागदागिने सगळे मोडून टाकू. अंगावर काही नसलं तरी चालेल, पण डोक्यावर हक्काचं छप्पर हवं. हे पण आता मी शिकवायचं का? आजी ओरडत म्हणाल्या. तसे दिनेशराव ठामपणे म्हणाले, आई, कमवती मुले आहेत, सोडवता येईल. नाही झालं तर भाड्याने राहील. शेवटी माझा मुलगा माझ्यासोबत असणं महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. बाकी मला कशाची फिकीर नाही. आजीही काहीच बोलल्या नाहीत. मग दिवसभर टीव्हीवर रुद्रांचीच न्यूज दाखवत होते. एवढी मोठी मिशन्स त्यांनी सक्सेसफुली पूर्ण केली होती. एक आदर्शवादी IPS ऑफिसर होता तो जनतेसाठी. त्यामुळे लोकांचा अजूनही विश्वासच बसत नव्हता. कितीतरी जण त्याला बसवलं गेलं असेल हेच गुणाळ लावत होते. पण त्याच्यावर जळजळणाऱ्यांची मात्र चांदी झाली होती. तो आता जेलमध्ये जाणार म्हणून आनंदाने उड्या मारत होते ते. पण समाजात सगळे सारखे थोडीच असतात. काही चवताळलेल्या लोकांनी गेट बाहेरून दगडफेक केली होती बंगल्यामध्ये. असतात काही हलक्या कानाची सनकी लोक. मुकेशने तेवढ्यासाठी पोलीस फोर्स पाठवून दिली होती बंगल्यामध्ये, जेणेकरून घरच्यांना त्यांचा त्रास होणार नाही. संध्याकाळी 5 वाजता सलोनीचा कॉल आला. तिने फक्त अंजूला बोलवलं होतं बॅग घेऊन. घरचे तयार नव्हते, कारण ती सलोनी होती. पण अंजू तयार होती. तिला काहीही करून रुद्रांशला सोडवायचं होतं आणि ती कोणतीही रिस्क घेऊ शकत नव्हती. शेवटी खूप आग्रह केल्यानंतर सौरभच तिच्यासोबत जाण्याचं ठरलं. ते दोघेही मग 10 करोड रुपये घेऊन सलोनीला भेटायला निघाली. इकडे सलोनी सगळं ऐकत होती. सौरभच्या फोनमधल्या ट्रान्समिटर चिपमुळे घरच्यांची झालेली अवस्था बघून तिला खूप हसायला येत होतं. ती जिंकल्याच्या धुंदीत स्वार होती. ती मग तिच्या माणसांसोबत कॅफेकडे निघाली, जिथे त्यांचं भेटायचं ठरलं होतं. इकडे अंजू सौरभसोबत कॅफेमध्ये पोहोचली. सलोनी बसलीच होती तिची वाट पाहत एका ठिकाणी. ते दोघेही मग तिथे जाऊन तिच्यासमोर बसले. पैशांची बॅग होतीच खाली. अरे वा, हे पण आले का तुझ्यासोबत? माझं शेवटचं दर्शन घ्यायचं होतं की काय? सलोनी लाडीकपणे सौरभला म्हणाली. ही फालतूची बडबड करायला आलो नाही आम्ही, कळलं ना? सौरभ चिडत म्हणाला. अंजूही रागामध्ये म्हणाली. हे बघ सलोनी, पैसे आणलेत आम्ही. वाट कसली बघताय मग? द्या ती बॅग इकडे. सलोनी हात पुढे करत म्हणाली.
आधी आम्हाला सौरभ व रुद्रांश निर्दोष असल्याचे पुरावे दे, अंजू ही हात पुढे करत म्हणाली. बोलता बोलता एका हाताने तिने मोबाईल पकडला होता. सलोनीच्या नजरेतून ते सुटलं नाही. तिने मोबाईलकडे इशारा करून दे म्हटलं. अंजूने एकदा सौरभकडे बघितलं. सौरभने त्याचा मोबाईल दिला तसं सलोनीने त्याच्या मोबाईलमधली चिप काढून बाजूला उभ्या असलेल्या एका माणसाकडे दिली. त्याने जाणून बुजून अंजूला गन दाखवली. एकच नाहीये, आजूबाजूला बघ, सलोनी खवचटपणे हसत म्हणाली. या दोघांनी बघितलं तर अजून 3 माणसे होती तिथे तिची. त्यांच्या कुटील हास्यावरूनच कळत होतं ते. सलोनीने अंजूच्या मोबाईलकडे इशारा केला तसा अंजूने दात होट खात तिला मोबाईल दिला. सलोनीने चेक केलं तर तिच्या मोबाईलमध्येही ट्रान्समीटर चिप होती. सलोनीने ती पण त्या माणसाकडे दिली. त्या माणसाने दोन्ही चिप तोडून टाकल्या. तिने त्या माणसाला इशारा केला तसं त्याने त्याच्या खिशामधून एक मिशन काढलं आणि काहीतरी चेक केलं. नाही, आता कोणताच ट्रान्समीटर नाही इथे, असं बोलून तो मग बाजूला जाऊन उभा राहिला. तू बॅगमध्ये पण ट्रान्समीटर आणू शकत होतीस ना, म्हणून चेक करून घेतले एकदा. मी रिस्क नाही घेऊ शकत बाबा, सलोनी हसत म्हणाली. तुझ्याकडे पण चिप होती, सौरभने अंजूला नवलाने विचारलं. अंजू बोलणार ते सलोनी मोठ्याने हसायला लागली. हे बघ सलोनी, तू, अंजू चिडूनच उठून बोलायला गेली तसा तिचा धक्का आलेल्या वेटरला लागला. तिच्या हातातल्या ट्रेमधलं सगळं मटेरियल खाली पडलं. ओह सो सॉरी, अंजू त्या मुलीला दिलगिरी व्यक्त करत म्हणाली. इट्स ओके मॅम, ती मुलगी खाली बसत म्हणाली आणि फुटलेल्या ग्लासचे तुकडे गोळा करू लागली. अंजू ही पटकन खाली बसून तिला मदत करू लागली. सलोनीने वैतागून मान हलवत दुसरीकडे बघितलं. ती मुलगी गेली तशी अंजू सलोनीला बोट दाखवत म्हणाली. तू बोललीस तसं पैसे आणलेत मी, आता तुझं प्रॉमिस पूर्ण कर. जास्त आवाज चढवू नकोस, खाली बस आणि शांततेत बोल, सलोनी भुवई उंचावत धमकीवजा म्हणाली. अंजू मग गिळूनच खाली बसली. खूप हुशार समजतेस का ग स्वतःला? तू पैसे देण्यासाठी तयार झालीस तेव्हाच मला कळालं होतं की तुझा आणि रुद्रांचा हा बॅकअप प्लॅन असणार. त्याशिवाय एवढी मोठी रक्कम द्यायला तयार का व्हाल तुम्ही? सलोनी तिरकस हसत म्हणाली. तर सौरभने धक्का लागल्यासारखं अंजूकडे बघितलं. तुमचा दुसरा प्लॅन होता? त्याने अंजूला विचारलं. तशी सलोनी म्हणाली, हो, तुझ्या दादा अन वहिनीने तुम्हाला सगळ्यांना बनवलं, हो की नाही अंजू? अंजू आता जाम चिडली होती. तरीही शक्य तेवढा आवाज बारीक करत ती म्हणाली. बास झाली हा तुझी नाटकी सलोनी. तू सौरभवर खोट्या रेपचे आरोप लावलेस ना, तेव्हाच रुद्रांशनी तुला तुझी लायकी दाखवली असती. पण हा सौरभ तुझ्याशी लग्न करून बसला. वर त्याला इनोसंट प्रूव्ह करायला पुरावे नव्हते, म्हणून गप्प बसावं लागलं आम्हाला. कारण हीच तुझ्या रुद्रांशची लायकी आहे, कळलं ना? सलोनी ही कपाळावर आठी पाडत म्हणाली. रुद्रांशबद्दल एक शब्दही बोलू नकोस तू. तुझ्यासारखे लपून वार नाही करत ते. तू घरी बॉम्ब प्लॅन करून सौरभला धमकी दिलीस आणि त्याच्यासोबत लग्न केलंस, आणि तेही कशासाठी? तुझ्या भावाला पळण्यात मदत करून रुद्रांशला गुंतवण्यासाठी. जर तुझ्यात हिंमत असती ना, तर असे हे लपून छपून घरच्यांना मोहरा बनवून वार केले नसतेस त्यांच्यावर. डरपोक आहेस तू, अंजू चवताळून तिच्यावर जळजळीत नजर टाकत म्हणाली. जास्त बोलू नकोस, आजूबाजूला कोण आहे माहिती आहे ना? आली तशी घरी जाशील, सलोनी धमकी देत म्हणाली. अंजू का नादी लागतेस तिच्या? दे ते पैसे आणि पुरावे घेऊन चल. आपल्याला रुद्रांशला सोडवायचं आहे, सौरभ अंजूला समजावत म्हणाला. सलोनी परत हसायला लागली. हे दोघेही तिच्याकडे विचित्रपणे बघू लागले. सलोनी हसणं थांबवत म्हणाले. तुम्हाला खरंच वाटलेलं का मी पुरावे देईन? म्हणजे? या दोघांनीही धसक्याने विचारलं. म्हणजे मी पुरावे देणार नाही, सलोनी ठासून म्हणाली. आता हे दोघेही चिडून उठणार तेच सलोनी धमकी देत म्हणाली. घरी अजूनही बॉम्ब आहे, विसरू नका, घरच्यांचा विचार करा. या दोघांनीही लगेच घाबरून एकमेकांकडे बघितलं. ते लगेच गपगार होत जागेवर बसले. अंजू तर आता रडायलाच लागली. आता सलोनी प्लीज, तुझा भाऊ सुटलेला पाहिजे होता तुला. सुटला ना तो, तुला पैसे हवेत, घेऊन जा, पण प्लीज माझ्या रुद्रांशला सोडवून जा गं, मी हात जोडते तुझ्यासमोर. अंजू हात जोडून मेटाकुटीला आल्यासारखी म्हणाली. आय विश की मी रुद्रांशला दाखवू शकले असते की मी त्याच्या बायकोची कशी अवस्था केली आहे ते, सलोनी तुच्छतेने म्हणाली. नी हसून पुढे म्हणाली. मी पैसे घेऊन जाणारच आज, आणि रुद्रांशी जेलमध्ये राहणार. तुम्ही लोक माझं काहीही वाकडं करू शकणार नाही आत.
सलोनी, अंजू ओरडली तशी ती बोट दाखवत म्हणाली. ओरडू नकोस. सौरभने रेप केला नव्हता हे तर तुम्ही सिद्ध करू शकणारच नाहीत. पण रुद्रांशने सुद्धा मी हिप्नोटाईज केलं म्हणून माझ्या दादाला पळवलं हे सुद्धा तुम्ही सिद्ध नाही करू शकणार. माझ्या दादाला जे सहन करावं लागलं तेच त्या रुद्रांश मोहिते आणि त्याच्या फॅमिलीला सहन करावं लागणार. मी फक्त एकच करू शकते. सलोनीने तिच्याकडचा रुमाल काढला. तो अंजूला देत ती म्हणाली, डोळे पुसण्यासाठी हे देऊ शकते. हो तर मी ना घरी एक बॅग भरून रुमाल पाठवते. कारण रुद्रांश काही 10 वर्षे बाहेर येणार नाही. सो तुला मदत होईल तेवढीच. घे. तिने बळच अंजूच्या हातात रुमाल दिला. सौरभ तर एवढा चिडला होता की सरळ उठून सलोनीचा गळा दाबावासा वाटला त्याला. पण घरी बॉम्ब असल्याने तो फक्त मूठ आवळून असहाय्यपणे बघण्याचं काम करू शकत होता. याची गरज मला नाही. तुला लागेल. अंजू सलोनीकडे बघत म्हणाली. आवाज बदलला होता तिचा. तिने परत तो रुमाल सलोनीच्या हातात दिला. सौरभने गोंधळून अंजूकडे बघितलं. सलोनी पण तिच्या डोळ्यात आलेली चमक बघून थोडीशी चपापली. पण लगेच हसत म्हणाली, तुझ्या लक्षात आली नाही वाटतं मी काय बोलले ते. आलं ना. माझ्याही लक्षात आलं आणि त्यांच्याही लक्षात आलं. अंजू तिच्या नजरेत बघत म्हणाली. तिच्या नजरेतला कॉन्फिडन्स बघून सलोनीने विचारलं, कुणाच्या? ते बघ तिकडे त्यांच्या. अंजू हात करत म्हणाली. सलोनीने तिकडे बघितलं तर मीडियाची बस उभी होती तिथे. सलोनीने आता धास्तीने अंजूकडे बघितलं. अंजूने तिच्या केसांमधून एक छोटंसं डिव्हाइस काढून तिच्यासमोर ठेवलं. सलोनीने बघितलं तर तो एक कॅमेरा होता. तिने डोळे विस्पारून अंजूकडे पाहिलं. ती तिच्या माणसांना इशारा करायला गेली तशी हादरून ताडकन जागीच उभी राहिली. कारण प्रत्येक माणसाच्या मागे गन धरून एक माणूस उभा होता. अंजू उठून सलोनी समोर येत म्हणाली, सो मिस सलोनी, चेक अँड मेट. सलोनी मोठ्याने हसायला लागली. अगं थांब थांब. तू असं समजू नकोस की तुझा दादा जेलमधून फरार झाला वगैरे. तो परत जेलमध्येच गेला बिचारा. अंजूही हसतच म्हणाली. तशी सलोनी हसायची थांबली. विश्वास नाही बसत का? हो, तुम्ही सांगा हो जरा. अंजू तिच्या मागे बघत म्हणाली. सलोनीने मागे वळून बघितलं तशी ती दचकूनच मागे टेबलवर कोसळली. समोर रुद्रांश रुबाबात उभा होता. त्याला समोर उभं असलेलं, तेही वर्दीमध्ये उभं असलेलं पाहून धाबे दणाणले तिचे. तू तर जेलमध्ये होतास ना? सलोनीने अडखळतच विचारलं. रुद्रांश मान हलवून मोठ्याने हसायला लागला. इकडे अंजू पण हसायला लागली. रुद्रांच्या मागे उभी असलेली एक लेडीज ऑफिसर आली. तिने सलोनीच्या हातात बेड्या घातल्या. सलोनी शॉक लागल्यासारखी हाताकडे बघत होती. त्या ऑफिसरने तिला खांद्याला धरूनच चेअरवर बसवलं. रुद्रांश मग तिथे येऊन अंजूच्या शेजारच्या चेअरमध्ये बसला. अंजू पण त्याच्या बाजूला बसली. सौरभ तर सुखद धक्क्यात होता. एवढा की त्याची बोलतीच बंद झाली होती. रुद्रांशने इशारा केला तसं सलोनीच्या माणसांना तिथून नेण्यात आलं. आता तर मीडिया पण तिथे आली होती. कुठून सुरुवात करायची? रुद्रांश विचार करत म्हणाला. तशी अंजू म्हणाली, अहो, तिला आधी हे सांगा की माझ्याकडे कॅमेरा कसा आला आणि तुम्ही इथे कसे आलात? बरोबर. रुद्रांश तिच्याकडे बघत म्हणाला. तो मग सलोनीकडे बघत म्हणाला, आत्ता जी वेटर आली होती ना, ती भक्ती. सलोनीने बघितलं तशी ती वेटर एकदम क्यूटपणे हसली. सौरभला तर अजून एक धक्का बसला. ती त्याची पिया होती. ती वेटर नाहीये, ती माझ्या मिसेसची बेस्टी आहे. ती मगाशी खाली गोळा करत होती ना सगळं, तेव्हा तिनेच दिला कॅमेरा हिला. आणि मी तर इथेच होतो कॅफेमध्ये माझ्या माणसांसोबत, फक्त आत बसलो होतो तुझी वाट पाहत. पण मी फक्त अंजूला सांगितलं होतं. तिने तर कॉल पण केला नव्हता कुणाला. केला असता तर आवाज आला असता, सलोनी गडबडून म्हणाली. तिने मेसेज केला होता मला, रुद्रांश हसून म्हणाला. सलोनीने तोंडात दिल्यासारखा चेहरा केला. तो मग पुढे म्हणाला, तुझ्या लक्षात नाही आली ना ही गोष्ट? कशी येणार? तू तर विजयाच्या धुंदीत होतीस. खरं तर तुझा हा विजय पण मी ठरवला होता म्हणून तुला भेटला. आणि हो, ज्याच्यासाठी एवढं केलंस तो तर जेलमध्येच आहे अजून. व्हॉट रब्बिश? सलोनी ओरडली. तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. रुद्रांश हसून म्हणाला, अगं हो, माझी माणसं दाबा धरूनच होती त्याला परत पकडण्यासाठी. तो जसा बाहेर गेला तसाच परत आत गेला. कारण आधीपासूनच तयार होतो आम्ही. तू सौरभसोबत काहीतरी केलं माहीत होतं. बट काय? मी जेव्हा माझ्या कबर्डमध्ये चेक केलं तर माझा युनिफॉर्म वापरल्यासारखा वाटत होता. पण मी तर दुसरा वापरत होतो. मग कुणी वापरला? मग मला कळलं की सौरभचा वापर करून तू मला टार्गेट करणार आहेस.
नंतर तू तेच केलंस. मी म्हणून तू त्याचे गुंडासोबतचे फोटोज क्लिक केलेस. नंतर मला ही हिप्नोटाईज केलंस आणि तुझ्या भावाला माझ्यातर्फे मदत केलीस. पण त्यानंतर काय झालं माहिती आहे? रुद्रांशने मग थोडक्यात सगळं सांगितलं आणि म्हणाला, तू अंजूचा मोबाईल चेक करावा हाच प्लॅन होता आमचा. म्हणजे तू रिलॅक्स होशील आणि आम्हाला वाटेल तशीच वागशील. आणखी एक, तुला असं कसं वाटलं की तू काहीतरी करशील आणि मी गप्प बसेन? तू रात्री ज्यावेळेस बॉम्ब प्लॅन्ट केलास ना, त्याच्या अर्ध्या तासानंतर लगेच काढला पण आम्ही. पण घरी सांगायचं राहून गेलं होतं. व्हॉट मीन्स? तुझे सगळे पत्ते खल्लास डिअर. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.